लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगावी भटकंती करताना दिसत आहेत। भटकंती फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगावी फिरस्ती करून नंदी बैलाच्या माध्यमातून उदरनिर्वाह साधतात। त्यामुळे लोकसंस्कृतीची परंपरा जपली जात असल्याचे निदर्शनात येते। सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरात नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथील नंदीवाले भटकंती व्यवसायातून गावागावात दारोदारी फिरून आपला उदरनिर्वाह साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे। नंदी बैलाला सजवून वाद्यांच्या तालावर लोकगीताची आठवण होईल असे बोल वाजवीत पारशिवणी रामटेक येथील नंदीवाले हे भटकंती करून नंदीबैल घरोघरी फिरवून उदरनिर्वाह साधण्यासाठी दरवर्षी वर्षातून एकदा तालुक्यातील परिसरात गावोगावी हजेरी लावतात। शनिवारला नंदीवाले नवरगाव परिसरात वेगवेगळे नंदीबैल घेऊन वेगवेगळ्या परिसरातील घरोघरी फिरत होते। पूर्वीच्या काळात करमणुकीची साधने खूप कमी होती, त्यावेळी लोकांचे मनोरंजन करणारे हे फिरस्ते हवेहवेशी वाटत। काळ बदलला, बदलत्या काळाबरोबर करमणुकीची साधने बदलली। रेडिओ, टीव्ही आला, नानाविध वाद्य वाजू लागले, पडद्यावर चित्रपट आले आणि आता तर मोबाईलने दुनिया मुठीत केली आहे। त्यामुळे काळानुसार मानसिकता बदलू लागल्याने लोकसंस्कृतीचा हा मुख्य घटक हद्दपार होते की काय अशी खंतही व्यक्त केली जात आहे। पूर्वी नंदी बैलाला होते मानाचे स्थान होते, त्यावेळी सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय, या बालगीताची आठवण नंदीबैल बघून निश्चितच होते। नंदी बैलाला कोणताही प्रश्न विचारला तरी तो मान डोलावून होय किंवा नाही अशी साचेबद्ध उत्तरे देतो। भगवान शंकर यांचे वाहन म्हणून नंदी बैलाकडे बघितले जात असल्याने धार्मिक भावनेने दारात आलेल्या नंदी बैलाची पूजा अर्चा करून नंदीला अन्न चारून नंदीवाल्यांना स्वेच्छेने दक्षिणा देण्यात येत आहे। त्यात मिळालेल्या दानात समाधान मानत पुढचा मार्ग धरत असल्याचे दिसून येत असून मात्र पूर्वीच्या खेळाला गल्लीत मानाचे स्थान होते ते चित्रही दिसून येत नसल्यामुळे पुढील काळात किती काळ ही परंपरा जपली जाणार यात शंका व्यक्त केली जात असली तरी आजच्या घडीला मोठमोठे शिंगे असलेल्या नंदी बैलाला बघून आश्चर्य व्यक्त होत असून नंदीबैल लोकसंस्कृतीची परंपरा जपली जात असल्याचे चित्र दिसत आहे।